नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध यूट्यूबर सँडी यादव. भावांनो, सँडी यादवचं गावचं मैदान म्हटल्यावर नक्कीच धमाका करत असतो. गेल्या वर्षी 2024ला मौजे शिरंबे येथे बकासूर आणि मथुरला एकत्र आणलं होतं. मथुरला आणि बकासूरला पाहण्यासाठी मौजे शिरंबे येथे तुफान गर्दी जमली होती. हा धमाका फक्त सँडी यादवने केला होता. या वर्षी देखील तब्बल 10 वर्षांनी मोठा सोन्या 50-50 आणि सुंदर बॉस ही जोडी आपल्याला दिनांक 23 मार्च 2025 रोजी एकत्र पळताना दिसणार आहे. भावांनो, मौजे शिरंबे तालुका कोरेगाव येथे दिनांक 23 मार्चला भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे. हे मैदान तुम्हाला माहिती आहे मौजे शिरंबेचं सँडी भाऊ यादवचं असतं. त्यामुळे यांचं मैदान म्हटल्यावर नक्कीच काही ना काही धमाका करत असतात. या वर्षी देखील मोठा धमाकाच आहे. तो कोणाच्या स्वरूपात तर बैलगाडा क्षेत्रातील सुंदर देखणा बैल, टॉपचा बैल, मोठा सोन्या 50-50 आणि सप्त हिंद केसरी सुंदर बॉस या दोघांना एकत्र आणण्याचं आणि हीच जोडी भावांनो 23 मार्चला पळताना देखील दिसणार आहे. खूप भारी वाटतंय. तब्बल 10 वर्षांनंतर ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे 23 मार्च 2025 रोजी. आहे ना भावांनो धमाका सँडी यादवचा. गेल्या वर्षी बकासूर मथुर एकत्र पळणार होते, पण पायाला दुखापत असल्यामुळे त्यावेळी ती जोडी पळताना नव्हती दिसली. पण मथुर बकासूरला एकत्र आणण्याचं काम सँडी भाऊंनी केलं होतं. या वर्षी देखील मोठा सोन्या आणि सुंदर बॉसला एकत्र आणणार आहेत. वरून या मौजे शिरंबे 23 मार्चला ही जोडी आपल्याला पळताना देखील दिसणार आहे. खूप भारी वाटतंय. तब्बल 10 वर्षांनी ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. हे फक्त करू शकतोय सँडी भाऊ यादव. धन्यवाद भावांनो.